धुळ्यामध्ये भर पावसात विठ्ठल भक्तांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं। आषाढी एकादशी निमित्त शहरातील मालेगाव रोड भागातील विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली। भर पावसात आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती। आषाढी एकादशी निमित्त शहरातील मालेगाव रोड भागातील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बॅरिगेटिंग देखील करण्यात आलं होतं। माझं नाव अंजली दिलीप गानू आणि हे जे आपलं विठ्ठल मंदिर आहे हे माझे सासरे त्र्यंबक गणेश गानू यांनी 1966 साली बांधून पूर्ण केलं आणि दर्शनासाठी खुलं केलं आणि तसं त्या मंदिराला 60 वर्ष होती आणि आज काय तेव्हापासून भक्तिभावाने लोक या विठोबाच्या दर्शनाला येतात आणि हल्ली तर खूपच गर्दी होते म्हणजे पहिल्यापेक्षा आणि मग त्याच्यामुळे लोकांचं सोय व्हावी म्हणून आम्ही बॅरिकेडिंग करू किंवा असं सगळी व्यवस्था केलेली असते। त्यामुळे सगळ्यांना दर्शन नीट घेता येतं आणि आनंद मिळतो। क्रम असणार आहे। सकाळी पहाटे 4-4:30ला पूजा होते आपली आणि त्याच्यानंतर मग प्रसाद वाटप वगैरे होऊन नंतर लोक दर्शनासाठी सतत येत असतात। पूर्ण दिवस तरी 12 वाजून जातात, कधी गर्दी कमी होत नाही। असं आपल्याकडे जे पोलीस लोक असतात किंवा कोणी जे असतात त्यांनी सगळ्यांना फराळ वगैरे असं बाकी आणि मग यावेळी विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दंग झाल्याचं पाहायला मिळालं। सन 1966 मध्ये मंदिराचे पुजारी गंगाधर गानू यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती। गेल्या 60 वर्षांपासून दरवर्षी आषाढी एकादशीला या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। भर पावसात देखील विठ्ठल भक्तांचा उत्साह यावेळी वाढलेला दिसून आला। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।